ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली आणि अर्जुन त्या वंदनाला भेटायला आलेले असतात. वंदनाकडनं सगळी माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असतात. वंदनाला आता सोहमबद्दल विचारतात, म्हणजेच तिचा मुलगा. मग आता मी तुम्हाला काय सांगू, तो जो हंतरुणाला खिळून आहे तो तसाच आहे. म्हणजे जेव्हा हे सगळं झालं ना, तेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसेही नव्हते, तरीसुद्धा मी माझ्या परीने प्रयत्न करत राहिले. कारण मलाही असंच वाटत होतं की कधी एकदा ह्या सगळ्या काही गोष्टी ठीक होता येते. पण त्याचं दुखणं हे बरं होणाऱ्यातलं नव्हतं. मी बरेच प्रयत्नही केले, पण ते कुठेतरी यशस्वी ठरले नाही. मग त्यावेळेला तिच्या वडिलांनासुद्धा खूपच जास्त टेन्शन आलं होतं. त्याचे वडील देखील जे काही प्रयत्न करता येतील ते करत होते. पण कालांतराने असं झालं की 6 महिन्यातच त्याचे वडीलही मृत्युमुखी पावले. म्हणजे त्यांना अटॅक आला. आणि ही सगळी गोष्ट जेव्हा वंदना सांगते तेव्हा सायली अर्जुनला मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेला पुढे ते हेही सांगते की माझ्याकडे तेव्हा कामही नव्हतं, काहीच नव्हतं. मग मी शेवटी पनवेलची जी रूम होती आमची ती विकली आणि कर्जतला थोड्या पैशामध्ये घर घेतलं. त्यानंतर तिथेच काही कामं वगैरे करून मी माझा उदरनिर्वाह आतापर्यंत करत आहे. माझा चांगला सोन्यासारखा जो मुलगा आहे तो माझ्या हातातून गेला. पण तुम्हाला काय केलं तिने ते जरा मला सांगाल का? म्हणजे तुमच्या बाबतीत नेमकं काय झालं ते मलाही कळेल, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तेव्हा मात्र आता सायली अर्जुन म्हणू लागतात की तुमच्या बाबतीत ते झालं आहे ते खूपच भयानक आहे, हे आम्ही समजू शकतो. आणि इकडेसुद्धा तशाच काही गोष्टी झालेल्या आहेत. इकडेही मोठी उलथापालथ झालेली आहे. खरं तर ती आम्हाला एवढं फसवते ना की तुम्हाला काय सांगू. आणि त्याच वेळेला सायली जेव्हा तिला ओळखत होती, म्हणजे ती प्रिया म्हणून आश्रमात राहायची आणि त्यानंतर ती तन्वी म्हणून जशी या घरात आली त्यापर्यंतचा तिचा सगळा प्रवास जो आहे ना तो आता ती सांगू लागते. आणि जेव्हा तो प्रवास ती सांगते ना तेव्हा मात्र आता इकडे खूपच जास्त राग जो काही आहे तो इथे असणाऱ्या या वंदनाला येत असतो. वंदना आता म्हणत असते की तुम्ही फक्त ना तिला माझ्या समोर आणा, तुम्ही एकदा का मला तिच्या समोर आणलात ना तर बघा मग मी काय करेन ते. बघा मी ना तिला जिवंत सोडणारच नाही, मी तर तिचा जीवच घेईन, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सायली जी आहे ती सांगत असते की कोणताही निर्णय आपल्याला घाई गडबडीत घ्यायचा नाही आहे. मला कळतं आहे की तुम्हाला तिचा राग आहे, या सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण जरा थांबा, आपण हळूहळू यावर मार्ग काढूया, असंही आता म्हणत असते. पण तुम्ही या सगळ्यामध्ये मला मदत कराल का? प्लीज तुम्ही जर मला मदत केली ना तर बरं होईल, असंही आता सांगितलं जातं. मग त्याच वेळेला हो हो का नाही मदत करणार, करणार ना तुला मदत. काय करायचं आहे सांग. पोलिसांनासुद्धा काही सांगायचं असेल ना तर ते सुद्धा सांगायला यायला मी तयार आहे. कारण त्या मुलीने जो काही त्रास दिला आहे ना तो एकदमच भयंकर असा आहे. आणि त्या मुलीला त्याची शिक्षा तर मिळायलाच हवी. आणि ती शिक्षा मिळवून देण्यासाठी ना मी कोणत्याही थराला जाईन, अगदी काहीही करेन. मग आता सायली अर्जुनही बघत असतात एकमेकांकडे. कारण त्यांना ना आता जी साथ हवी असते ती वंदना द्यायला तयार झालेली असते. आणि त्यामुळेच ना त्यांचं अर्धं काम जे आहे ते बऱ्यापैकी सोपं झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना त्यांना आनंद वाटत असतो. पण आता त्यांना जरा हे जरी पॉसिबल वाटत असलं तरीसुद्धा बऱ्याच पुढच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांच्या बाजूने करून घ्यायच्या असतात. कारण जरी बाई उद्या ही येऊन बोलली सुद्धा अजून पुरावे ह्यांना गोळा करायचे आहेत. कारण जर त्यांच्या हातात पुरावे असले तरच प्रिया त्यांना तोंडावर पाडू शकणार नाही आहे, ही गोष्ट आता त्यांना माहिती झालेली असते. आणि आता तसाच विचार आहे ना दोघंही जण करत असतात. तर दुसरीकडे मात्र वंदना म्हणत असते की मला नक्कीच सांगा, तुम्हाला जी काही मदत हवी आहे ती ती सगळी मदत करायला मी तयार आहे, असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे साक्षीने एका वकिलांना फोन केलेला असतो. जामदडे वकील ज्यांचं नाव असतं. आणि त्यांना फोन करूनच आता सांगितलं जातं की मला जरा तुमची मदत हवी आहे. मग आता तो म्हणतो की तुम्ही कोण आहात ते तरी पहिल्यांदा सांगा. पण इथे ना आता साक्षी तेही सांगत नसते. साक्षी म्हणत असते की मी महिपत शिकरेची लांबची नातेवाईक बोलत आहे.
अहो, पण लांबचे नातेवाईक महिपत शिकलेला कोणीच नव्हते. त्यांना फक्त एकच मुलगी होती साक्षी, पण तिचा तर खून झाला आहे असंही आता म्हटलं जातं. मग ती मुलगी म्हणते म्हणजे साक्षी म्हणते की तुम्हाला इतक्या चौकशा कशाला हव्यात? मी तुम्हाला जितकं म्हटलं आहे ना तितक्याच प्रश्नाचं उत्तर मला द्या. म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला मी सांगितलं आहे ना मग तेवढंच मला सांगा. उगाच नाही एक्स्ट्रा बोलू नका. मी त्यांची पुतणी बोलते. तुम्ही ती केस घेऊ शकणार आहे का? त्यावर ते वकील सांगतात की तुम्ही काही करा, कोणत्याही कोर्टात अपील करा, पण ही केस आहे ना कोणीही घेऊ शकणार नाही आहे. त्यामुळे मलाही फोन करून त्रास देऊ नका. सरळ सरळ त्या वकिलांनी आता सांगून ठेवलेलं असतं. मग आता साक्षी त्यांच्यावरच भडकते. जर काम जमत नाही तर काय बोलायचं, सरळ बोलून टाकायचं ना, या भाषेतच आता त्या वकिलाला बोलत असते. वकीलही भयानक असा चिडलेला असतो. वकिलाला काय करावं हे सुचत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे साक्षी जेव्हा फोन ठेवते ना तेव्हा तो वकील म्हणतो की काय बोलायचं ना आता असल्या माणसांना. खरंच ही माणसं ना एक नंबरची बेकार असतात. मी फक्त त्यांना मदत मागितली तर इथपर्यंत ही लोक जाऊन पोचले. कसं आहे ना हे, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली जी आहे आणि ते अर्जुन दोघंही जण घराच्या बाहेर पोचलेले असतात. आता त्यांना ना प्रियाच्या ह्या खोटारड्या वागण्याचा खूप जास्त त्रास होत असतो. कारण रोज त्यांना एक एक खोटं सगळं सत्य समोर येत असतं आणि त्यामुळेच ना त्या सगळ्या गोष्टी नकोशा झालेल्या असतात आणि म्हणूनच कुठेतरी हे सगळं संपवायचं असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. त्याच वेळेला सायली म्हणत असते की ते खोट्याचं प्रमाण इतकं वाढत जातं आहे ना की त्याला कुठेही लिमिट नाही आहे, मर्यादा नाही आहे. पण आपण ह्या गोष्टी सांगण्याआधी आपल्याला मैना आणि सदा सापडायला हवे आणि त्यांनासुद्धा ना हिनेच लपवून ठेवलेलं आहे हेही आपल्याला माहिती आहे. जर ते आपल्या हातात भेटले ना तर आपलं काम आहे ना बरंच सोपं होऊ शकणार आहे. पण आपण त्यांना शोधायचं कसं? कारण जर बबलीचा खुलासा जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मैना आणि सदा हे दोघंही जण हातात पाहिजेत आणि तेव्हाच आपण हे सगळं काही पॉसिबल करू शकणार आहोत असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की आपण आपल्या परीनं ह्या सगळ्याचा शोध घेऊया. जाऊन कुठे जाणार आहेत? कुठेही जास्त लांब जाऊ शकणार नाहीत. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचे असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया जी आहे ती अश्विनसोबत बोलत असते. अश्विन प्रियाला सांगत असतो की मला यायला ना थोडा उशीर होणार आहे आणि म्हणजेच उद्या सकाळ होईल कारण आज नाईटची ड्युटी लागलेली आहे. इमर्जन्सी एक केस आहे असंही आता सांगितलं जातं आणि त्याच वेळेला ती म्हणते अरेच्छा माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी तर लो आहे आणि मग ती मोबाईल चार्जिंगला लावून रूमच्या बाहेर जाते. सायलीला आता शोधाशोध करायची असते आणि म्हणूनच ना सायली जी आहे ती पटकन जशी प्रिया रूमच्या बाहेर पडते ना तसं सायली रूममध्ये जाते आणि इकडे तिकडे बघत असते तिला काही सापडतंय का. मग त्याच वेळेला ना फोन वाजत असतो. मग ती विचार करते फोनच्या आवाजाने ही प्रिया पुन्हा आली तर, म्हणूनच ना आता ती फोन बघायला म्हणून जाते तर फोनवर मंजिरी असं नाव सेव्ह असतं. पण तरीसुद्धा ती कॉल उचलते आणि ऐकायचा प्रयत्न करते की समोरून काही आवाज येतोय का. तर इकडे मैनावतीचा आवाज येत असतो. काय ग पोरी, बबले तुला किती कॉल करते, इथे किती अवस्था बेकार झाली तुझ्या बापाची, कळतंय का? त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतोय. अगं निदान फोन तरी उचल, पैसा तर पाठवत नाही आहेस, डॉक्टरांना तरी पाठव. मी एकटे बाई काय करणार, माझ्याकडे पैसे पण नाही आहेत असं ती बोलते आणि त्यानंतर ती फोन ठेवते. मग इथे कुठेतरी सायलीच्या लक्षात येतं नाव जे आहे ते मंजिरी म्हणून सेव्ह केलं आहे, पण हे नाव मंजिरी नाही आहे. तर म्हणजेच ना काहीतरी गडबड आहे यामागे. सगळ्यात आधी ना लक्षात येतं की कोण आहे ते आणि तेव्हाच ना सगळ्या गोष्टी रिअलाईज होतात आणि त्यामुळेच आता सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा नुकताना महिन्याचा मेसेजही आलेला असतो की पोरी पैशांची गरज आहे, पैसे पाठव. मग मुद्दामून सायलीही मेसेज करते की मला ॲड्रेस द्या. मग ॲड्रेसही पाठवला जातो. जेव्हा ॲड्रेस येतो ना तेव्हा मात्र सायली तो ॲड्रेस लगेच आपल्या मोबाईलवर फॉरवर्ड करून घेते आणि लगेच तो मेसेज तिला पाठवलेला डिलीट करते आणि त्यानंतर मोबाईल आहे ना तसाच व्यवस्थित ती आता ठेवून देते. कारण तिलाही माहिती आहे की आपण जर मोबाईल असाच घेऊन राहिलो
तर आणि ह्या सगळ्या गोष्टी समजतील आणि म्हणूनच ना ती मोबाईलमधला तो मेसेज वगैरे डिलीट करते आणि मोबाईल चार्जिंगला लावत असते पुन्हा. तेवढ्यातच तिला ना कोणीतरी रूममध्ये येताना दिसतं. म्हणजेच तिच्या लक्षात येतं की आता ना बहुतेक ना प्रिया रूममध्ये येत आहे आणि म्हणूनच ती आता पुन्हा रूममध्ये यायला निघालेली असते. सायलीने आपलं काम एकदम परफेक्ट केलेलं असतं, पण आता सायलीला मनात भीती वाटते की कुठे आपण इथे अडकणार तर नाही ना. म्हणूनच ना आता ती थोडीफार बाचकळते. म्हणूनच आता जेव्हा प्रिया येते तेव्हा ती दारामागे लपून मग जसं दार उघडला जातो तसं ती बाहेर पडते. पण दुसरीकडे प्रिया विचार करते की माझ्या मोबाईलचा लाईट ऑन कसा काय होता, नेमकं काय झालं माझ्या मोबाईलला, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना सायलीने तोपर्यंत पळ काढलेला असतो, कारण सायली ही एकदम हुशार असते. सायली जेव्हा रूममध्ये येते तेव्हा अर्जुनला तो ॲड्रेस वगैरे दाखवू लागते आणि आता सायली खूप जास्त अस्वस्थ असते. अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपण आहे ना उद्याच हे सगळं काही करून घेऊया. म्हणजे मला असं वाटतं की एकदा का ना आपण या सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थित केल्या की सगळं काही बरोबर घडेल आणि त्यापेक्षा ना आपण उशीर करूया नको, असं सायलीचं म्हणणं असतं. सायली सांगत असते की आपण त्यापेक्षा आत्ताच जर गेलो तर, अगं तुला कळतं आहे का, त्या सदा महिन्यानं आतापर्यंत आपल्यासाठी काय काय म्हणून नाही केलं, किती त्रास दिला आणि तरीसुद्धा तू त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करायला कशा काय तयार होऊ शकतेस, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की ते सगळं असू देव, पण एखाद्याला जर गरज असेल तर आपण मदत करू शकतो ना. आणि मी महिन्याचा आवाज ऐकला ना ती खूपच जास्त टेन्शनमध्ये होती. त्यांना जर आता ट्रीटमेंटची गरज असेल तर आपण आहे ना अश्विन भाऊजींना नको घेऊन जायला. माझं म्हणणं असं आहे की आपण एखादा बाहेरचा डॉक्टर ओळखीचा घेऊन जाऊया. काय वाटतं तुम्हाला? मग आता मात्र सायली आणि अर्जुन आता बाहेर जायचं ठरवतात, कारण त्यांना माहिती आहे की सदा आणि मैना आपल्या खूप उपयोगाचे आहेत. मग आता ती लोकं जायचं ठरवतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे बाळ झोपत नसतं आणि तेवढ्यातच ना सचिन तिथे येतो. सचिन बाहेरून जाऊन आलेला असतो. याला ATMमधनं पैसे काढायला भेटलेले नसतात आणि त्यामुळे त्याची चिडचिड होत असते. रूममध्ये येऊन तो विचारायला लागतो अस्मिताला की अस्मिता, मी ATMमधनं काही पैसे काढत होतो गं, पण पैसे काही ATMमधनं विड्रॉल होत नव्हते, कसे काय गं, तू काही केलं आहेस का, म्हणजे इनॅक्टिव्ह अकाउंट असं म्हणत होते. नाही नाही, मी अकाउंट तर ॲक्टिव्ह आहे ना, मग असं कसं दाखवलं तुला, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा तो म्हणतो, मग ते असं का दाखवलं, पैसे तर अकाउंटमध्ये आहेत, मग अकाउंटमधून पैसे का नाही निघाले, मला बाळासाठी गिफ्ट घ्यायचं होतं, तेही गिफ्ट घेता आलं नाही आहे का यार. मग आता त्याची चिडचिड होत असते. तेवढ्यातच ना बाळही झोपी जातं. मग आता इकडे कल्पना आणि प्रताप रूममध्ये आलेले असतात. कल्पना आणि प्रताप जेव्हा रूममध्ये येतात ना तेव्हा मात्र म्हणतात की येऊ का आतमध्ये, त्यावर आई येईन आतमध्ये, असं आता अस्मिताही म्हणते. मग आता अस्मिता खूप जास्त खुश असते. ती विचार करते आणि म्हणते की काय झालं, कसं काय येणं केलं, उद्या गुढीपाडवा आहे ना, मग बाळासाठी काही शॉपिंग केली आहे आम्ही, त्याचसाठी मग म्हटलं बाळाला काही कपडे वगैरे आणले आहेत, मग ते देऊन यावेत आणि उद्या सकाळी ना छान तयारी करा बाळाची, उद्या बाळाचा पहिला गुढीपाडव्याचा सण आहे, असंही आता ती म्हणत असते. हो हो आई, काळजी करू नको, मी करीन सगळं तयारी. आणि त्याचबरोबर अगं बाळ झोपलं की तूही झोपून जायचं, कशाला एवढा वेळ वाट बघत बसतेस, कारण तुलाही आरामाची गरज आहे, त्याच्यामुळे तुझं जागरण होतं, रात्री तू उठतो म्हटल्यावर. मग आता ती बाळासाठी आणलेले कपडे वगैरे बघत असते आणि ते कपडे वगैरे तिला आवडतात. आणि त्याचनंतर अस्मिताला वाटत असतं की आपण एकदा बाबांना विचारावं का अकाउंटबद्दल, आणि म्हणूनच ती आता विचारत असते की आता ATMमधनं ना सचिन पैसे काढत होता त्यावेळेला अकाउंट इनॅक्टिव्ह असं लिहून आलं, काही प्रॉब्लेम झाला आहे का माझ्या अकाउंटचा. मग त्यावर आता प्रताप म्हणतात, तुझ्या अकाउंटचा प्रॉब्लेम मला कसं काय कळणार आहे, मला नाही माहिती, असं कसं होऊ शकतं, अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत का, मी देऊ का तुला 10-20 हजार रुपये, असंही आता प्रताप म्हणत असतात. त्यावर अस्मिता म्हणते की नको 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 बाबा, आहेत अकाउंटमध्ये भरपूर पैसे, असंही आता ते म्हणत असतात. आणि त्यानंतर मात्र आता अस्मिता आणि कल्पनाचं बोलून झाल्यानंतर प्रताप आणि तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे मात्र आता जो सचिन असतो ना तो म्हणतो की तुझ्याकडे एखादं दुसरं ATM कार्ड असेल तर ते दे ना मला. मग ती म्हणते की माझ्याकडे एकच ATM कार्ड आहे, दुसरं माझ्याकडे
माझ्याकडे ATM कार्ड नाही आहे. मग असे असू दे ना. आणि मग त्यावेळेला सचिन म्हणतो की अगं ती लोकं आपल्याला पैसे देत होते, 10-20 हजार रुपये देत होते ते तुझे वडील, मग तुला घ्यायला काय झालं होतं? तू घेतले असतेस तर तेच आता उपयोगी पडले असते ना. मला बाळासाठी खेळणं घ्यायचं आहे आणि ते खेळणंसुद्धा मला घेता येत नाही आहे, का तर माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. असं बोलून ना तो आता खूप जास्त चिडचिड करत असतो. आणि त्याच वेळेला आता अस्मिता त्याला म्हणत असते की मला नाही वाटत त्यांच्याकडनं पैसे घ्यावे, कारण ऑलरेडी माझ्या अकाउंटला खूप पैसे आहेत, फक्त अकाउंटचा काही इश्यू झाला असेल, काहीतरी ग्लिच असेल म्हणून हे सगळं होते, असं देखील अस्मिता आता बोलत असते. अस्मिताचा आता या सगळ्यामध्ये ना तिच्या घरच्यांवर विश्वास असतो आणि म्हणजे प्रतापवर खास करून त्यांनी काही केलेलं नसेल यावर. पण इकडे सचिनला कुठेतरी डाऊट येत असतो की मी अकाउंट यूज करतो आहे म्हणून तर अकाउंट क्लोज केलेलं नाही आहे ना, असाही डाऊट येत असतो. म्हणूनच तो आता तिच्याकडे दुसरे ATM मागत असतो, कारण त्याचा ना सगळाच प्लॅन फ्लॉप होत असतो. कारण अकाउंटमधनं त्याला जास्तीचे पैसे काढायचे असतात समोरच्याला द्यायला, पण आता ते अकाउंटच ओपन नाही होत आहे म्हटल्यावर, म्हणजेच ते अकाउंट इनॅक्टिव्ह आहे म्हटल्यावर तो काहीच करू शकत नसतो. आणि त्यामुळेच ना आता त्याची खूप जास्त चिडचिड होत असते आणि तो राग ना अस्मितासमोर करत असतो. अस्मिता म्हणत असते की होईल देव, उद्या परवा होईल चालू अकाउंट, त्यात काही एवढं, आणि तसंही उद्या गुढीपाडवा आहे, सो आपण आवरून घेऊया लवकरात लवकर, असंही ती आता त्याला म्हणत असते. दुसरीकडे प्रिया दबक्या पावलाने रात्र झाली तरीसुद्धा ना इकडे तिकडे बघत असते. खरं तर ती पाणी घ्यायला आलेली असते, पण तिचं लक्ष ना बरोबर सायली अर्जुनच्या रूममध्ये असतं. म्हणजेच त्या रूमची अजूनही लाईट चालू आहे, म्हणजेच नक्कीच ना माझ्याबद्दल ह्यांचं डिस्कशन सुरू असेल, काहीतरी आहे ह्यांचं चालू, नाहीतरी एव्हा ना ते झोपायला हवे होते, असाही विचार ना आता डोक्यामध्ये तिच्या येत असतो. पण काय बोलत असतील त्यांच्याकडे माझ्याबद्दल काही पुरावा लागला असेल का, असंही आता तिला वाटत असतं. दुसरीकडे आता मैना ही सदाला शांत करत असते, पण सदाला खूप जास्त त्रास होत असतो. त्याला आता नीट स्वतःला बसताही येत नसतं, श्वासही घ्यायला येत नसतो. मग आता तीही म्हणत असते की अहो काय करू, माझ्याकडे बी पैसे नाहीत, पैसे असले असते तर तुम्हाला आत्ता मी डॉक्टरांकडे नेलं असतं, पण सगळीकडनं ना बाजू अशी वेळासारखी झालेली आहे ना की काय बोलू तुम्हाला मी. आता पैसे कुठून आणायचे ना तेच मला कळत नाही आहे. अहो अहो डोळे उघडा ना. आता ना अचानकपणे ना सदा हा बेशुद्धच व्हायला निघालेला असतो. त्यावर आता ती त्याला म्हणत असते की असं करू नका, डोळे उघडा, आणि असं बोलून ती आता त्याला उठवत असते, पण तो काही केल्या आता हलतही नसतो. आणि आता त्याची न होणारी हालचाल बघूनच ना आता मात्र इकडे मैनाला टेन्शन येतं. मैना विचार करते की आता काय करू, कारण तिच्यासाठी हे खूप मोठं असं प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण तिला असं वाटत होतं की आपण सकाळी वगैरे डॉक्टरकडे जाऊ जर बबली आली तर, पण आता रात्रीच असं होईल असं वाटलं नव्हतं. तेवढ्यातच ना आता सायली अर्जुनही तिथे येतात, आणि सायली अर्जुन जेव्हा तिथे येतात ना तेव्हा सायलीला बघून मैना म्हणते की बघ ना गं सायली, काय झालं आहे ह्यांना, डोळेच उघडत नाही आहेत. तर सायली अर्जुननी येताना डॉक्टरांनासुद्धा आणलेलं असतं, आणि डॉक्टर येऊन लगेचच सदाला चेक करत असतात, त्यांना पंप करत असतात, कारण ते आता पूर्णपणे बेशुद्ध पडलेले असतात. मैना मात्र आक्रोश करत असते, माझं कुंकू वाचवा, माझं कुंकू वाचवा करून. त्याच वेळेला आता अर्जुनच्याही लक्षात येतं सायली बोलत होती ते बरोबर होतं, म्हणजे आपण रात्रीच मदतीला आलो ते एका अर्थी बरं झालं. आता सायली आणि अर्जुनसुद्धा तेवढेच हुशार असतात. मैना आणि सदाला आता त्यांनी अशा पद्धतीने मदत केली म्हटल्यावर आता त्यांना तर आपल्या वशमध्येच, म्हणजे आपल्या बाजूने तर त्यांना घ्यायचंच असतं. त्यातच आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. त्यातच मुद्दामून ना सायलीला प्रियाच्या पाठीवरील तो भाजलेला वण पाहायचा असतो, आणि त्याचसाठी ती मुद्दामून तिला पिनअप करून देत असते. आणि त्याच वेळेला भाजलेला तो मागचा जो चट्टा असतो तो दिसतो, आणि त्यामुळे आता सायली म्हणते मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का तिच्या पाठीवरती भाजलेल्याचा वण आहे, तर तो बघा असा. आणि मग जेव्हा अर्जुनही बघतो ना तेव्हा अर्जुनच्याही लक्षात येतं सायलीने सांगितलेलं ते परफेक्ट होतं. मग इकडे मात्र आता दुसऱ्या वेळेला प्रियाने एका माणसाला कॉल केलेला असतो आणि सदा मैनाच्या ॲड्रेसवर पाठवलेलं असतं, पण सदा मैना जे आहेत ना तर तिकडनंसुद्धा पळून जातात. मग आता तिला टेन्शन येतं की हे गेले तरी कुठे असतील. मग तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.